तर डू आपण कधी वापरायचं? आय यू वी दे त्यावेळेस आपण वापरायचं डू. शी शी इट तिथे आपण वापरायचं डज. ओके झालं. आता निगेटिव्ह झालं. क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चनलाच काय म्हणतात बरं? दुसरं नाव काय क्वेश्चनचं? कोणत्या टाईपचा सेंटेन्स असतो क्वेश्चन? कोण सांगेल? क्वेश्चन हा कोणत्या टाईपचा सेंटेन्स असतो? किंवा त्याला काय असं एक ज्याला म्हणून टेक्निकल नाव असते? येस येस ईश्वरी. काय असतं क्वेश्चनचं टेक्निकल नाव? बघा जसं पॉझिटिव्हचं टेक्निकल नाव काय आहे? अफर्मेटिव्ह. तसं क्वेश्चनचं काय नाव आहे? क्वेश्चनचं नाव आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह हे शब्द कुठे येतो बरं? कुठे ऐकण्यात आलाय का तुम्हाला इंटरोगेटिव्ह हा शब्द? The types of sentence. येस येस टाइप्स. अजून कुठे येतो जनरल लाईफ मध्ये? पोलीस एखाद्या चोराला पकडतात ना तर ते इंटरोगेशन करतात, बरोबर? म्हणजे नेमकं काय करतात? इंटरोगेशन करतात म्हणजे विचारपूस. येस येस माहिती काढायचा प्रयत्न करतात. क्वेश्चन विचारतात आणि त्याचे आन्सर त्यांना मिळवायचे असतात. इंटरोगेटिव्ह हा कॉन्सेप्ट तिकडूनच आलाय. आस्क क्वेश्चन्स अँड गेट मोर इन्फॉर्मेशन, गेट आन्सर्स अँड इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ आन्सर्स. हा जो सगळा प्रोसेस आहे त्याला इंटरोगेशन म्हणायचे, म्हणून ते इंटरोगेटिव्ह आलं. म्हणजे मी प्रश्न विचारून त्याचं उत्तर काढतो. आता प्रश्न दोन प्रकारचे असतात. आपण सेंटेन्सेस मध्ये थोडस बघूया ते. एक असतात वर्बल आणि एक असतात WH टाईप. ठीक आहे. तर आपण इथे वर्बल क्वेश्चनचा जरा म्हणजे हे करू. डू डज आहे त्यामुळे. ठीक आहे. आता मला हाच सेंटेन्स जो आहे ना, आय प्ले क्रिकेट आणि ही प्लेज क्रिकेट, हा आपल्याला क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे. कसा लिहायचा आपण स्ट्रक्चर थोडस नंतर बघू, आधी क्वेश्चन फॉर्मॅट बघू. येस समर्थ. Sir, do I play cricket? व्हेरी गुड. डू आय प्ले क्रिकेट. क्वेश्चन मार्क. इंटरोगेटिव्ह म्हटलं की क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. एक्सक्लेमेटरी म्हटलं की एक्सक्लेमेशन मार्क यायला पाहिजे. हे पंक्च्युएशन मार्कच ठरवतात की हे क्वेश्चन आहे का काय आहे. ठीक आहे. डू आय प्ले क्रिकेट. ओके. Sir, does he play cricket? डज ही प्ले क्रिकेट. ओके. डज ही प्ले क्रिकेट. ठीक आहे. काय येईल मग याचं स्ट्रक्चर? Sir, do does plus subject plus V1 plus object. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस Plus object plus question mark. क्वेश्चन. व्हेरी गुड. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा हे निगेटिव्ह आपण पाहिले बरं का. हे पॉझिटिव्ह मध्ये हा जो ACS आहे, ACS कुठंच दिसत नाही हो. कुठे गेला तो? इथं निगेटिव्ह मध्ये दिसत नाही, नुसतं V1 आहे. इथं पण V1 आपला आरामशीर बसला एकटाच. त्याला ACSचं काही टेन्शनच नाही. काय झालं? कुठे गेला तो? येस. कोण सांगेल? समर सांगतो. Yes, sir. Sir, do एक V1 सारखा आहे आणि वर्बचा ES आपण इकडे क्वेश्चन बनवताना डू ला ES ऍड करतो तेव्हा डज बनतं. निगेटिव्हच्या वेळेस काय होतं?
सर सेमच आपण वर्बचा एस इकडे आणला की डज. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पॉइंट आपल्याला खूप महत्वाचा आहे, खूप लक्षात ठेवायचा. हा एस एस कुठेही गेलेला नाहीये, त्याला कोणीही सोडून दिलेलं नाही. तर ह्या डू डज मध्ये तो सबस्युम झालाय, म्हणजे त्याचा एक पार्ट झालाय. मग डज काय ऍक्च्युली बघा. डज आपण थोडासा पॉइंट बघूया. डज डज इज ऍक्च्युअली डू प्लस एसीएस. बघा, डज काय आहे, डू प्लस एसीएस म्हणजे डज आहे. त्यामुळे हा एसीएस हा कुठेही गेलेला नाहीये, हा इथेच आहे. त्यामुळे हा V1 आता विदाउट टेन्शन आपण वापरू शकतो त्याच्या बेस फॉर्म मध्ये. V1 कोणता फॉर्म आहे वर्बचा? तर बेस बेस फॉर्म आणि अज्युम्ड प्लुरल फर्स्ट. आहे. प्लुरल आहे ना, है ना, प्लुरल आहे ना V1. अज्युम्ड प्लुरल आहे तो, की हा प्लुरल फॉर्मच असायला पाहिजे V1. मग V1 ला एसीएस जोडलं की तो सिंग्युलर फॉर्म होतो. ते पण आपण पाहिलंय. त्याचा एक आपण वेगळा टेबल कॉलम तयार केला होता आपल्या चार्टमध्ये. ठीक आहे. पण इथे आता काय प्रॉब्लेम आहे, की कारण डू डज आहे आणि डू डज हे सिंग्युलर प्लुरल सारखंच वागतात. कारण आय यू वी दे असेल तर डू वापरायचं, ही शी इट असेल तर डज. त्यामुळे V1 सोबत परत आपल्याला एस जोडायचं काम आहे. मग मला एक सांगा, की ज्याचं इंग्लिशचं थोडीशी पकड कच्ची असेल, तो काय चूक करत असेल बरं? काय तर वाटतं? डज लिहून इकडे एस परत. हा, एक्झॅक्टली. हा पॉइंट समजतोय का सगळ्यांना? प्लीज हा थोडस लक्ष देऊन ऐका. ज्याची इंग्लिशची पकड थोडी कच्ची असते, तो काय म्हणतो? ही तर डज ही नॉट. डज नॉट प्लेज क्रिकेट. येस. ओके. आर्या, हा पॉइंट समजला का? हो सर. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, है ना. ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश आणि ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट इंग्लिश यामध्ये काय फार मोठा फरक नाहीये. सुधामूर्ती शशी तरूरचा फरक नाहीये. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ईश्वरी, हा कॉन्सेप्ट समजला का तुला? नो सर. ओके. हे बघ, आपण पहिला पॉइंट इथे बघूया पॉझिटिव्ह मध्ये. आय प्ले क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट. बरोबर. इथे काय झालं, ही आला की लगेच इथे एस आला. बरोबर. आता निगेटिव्ह बघूया. आय डू नॉट प्ले क्रिकेट, ही डज नॉट. इथे दोन्हीकडे प्ले प्ले आहे. हे दिसतंय, हे समजलं का तुला? इथे पण प्ले आहे, इथे पण प्ले आहे. पण इथे वेगळं आहे. आय असेल तर प्लेज आणि सॉरी, आय असेल तर प्ले आणि ही असेल तर प्लेज. हा फरक समजलाय का? का बरं येतो हा फरक ईश्वरी? सर म्हणजे ही शी एस लागतो का? येस. ही शी इट असेल तर आपण नेहमी सिंग्युलर फॉर्म जो आहे वर्बचा V1 प्लस एसीएस तो घेतो. आणि आय यू वी दे असेल तर जो प्लुरल फॉर्म आहे फक्त V1 तो घेतो. हे कशासाठी घेतो आपण? पॉझिटिव्ह आणि किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स साठी. पण जेव्हा आपण निगेटिव्हला जातो तेव्हा आपण V1च फॉर्म वापरतो, कारण ह्या एस एस इथे आपण डू डज मध्ये वापरतो. त्यामुळे काय येतं, आय डू नॉट प्ले क्रिकेट, ही डज नॉट प्ले क्रिकेट. हा फरक समजला का सगळ्यांना? बघा, आय प्ले, ही प्लेज, पण आय डू नॉट प्ले आणि ही डज नॉट प्ले. हा एस इकडे आलाय, डू आणि डज मध्ये इथे फरक केलाय. फरक आहे, आय आणि ही मध्ये फरक आहे, पण V1 चा नाही, डू डजचा फरक आहे जेव्हा आपण निगेटिव्ह मध्ये जातो. हा कॉन्सेप्ट जर आपल्या लक्षात आला तर आपल्या ग्रॅमरच्या कितीतरी चुका आपोआप नाहीशा होतील. चुकणारच नाही आपलं ग्रामर. मी पॉझिटिव्ह मध्ये बोलतोय का निगेटिव्ह मध्ये बोलतोय, आणि त्यावेळेस माझा स्ट्रेस कशावर आहे? इथे माझा वर्बवर आहे पॉझिटिव्ह आणि बोलताना. निगेटिव्ह मध्ये माझा डू डज वर आहे. वर्ब माझा हा स्टेशनरी कॉन्स्टंटच राहतो. बरोबर की नाही? मला जर एखादा सर्कल ड्रॉ करायचं आहे, बरोबर, सर्कल मी कोणत्या इन्स्ट्रुमेंटने ड्रॉ करतो? कंपास. 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 कंपास बघा तुम्ही, एक पॉइंट हा त्याचा स्टेशनरी असतो आणि एक पॉइंट त्याच्या भोवती फिरतो. जर दोन्ही पॉइंट फिरत असले तर होईल का माझा सर्कल ड्रॉ व्यवस्थित? नो सर.
नो. येस. तर इथे जो आहे हा प्लेच वेगवेगळा आहे. जसं आपल्याकडे तो वेगळा असतो ना, दोन्हीकडे अँगल असतात तो. पण इथे काय झालंय, प्ले हा माझा स्टेशनरी झालाय. डू डज वर मी ठरवतोय की ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. बरोबर, तिकडे शिफ्ट केलंय मी माझं वर्किंग. तर हा जो शिफ्ट आहे की पॉझिटिव्ह मध्ये जिथं हा वर्ब मध्ये काम करतो आणि निगेटिव्ह मध्ये डू डज मध्ये, तोच सर्वात महत्वाचा पॉइंट आहे ग्रामरचा. निगेटिव्ह बनवताना काय वेगळं जातं ते जर आपल्या एकदा लक्षात आलं तर आपल्याला काहीच अडचण येत नाही. तोच इश्यू परत इंटरोगेटिव्हला आहे. डू आय प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट. इथे पण प्ले हा तसाच आहे. खेळ कशामध्ये झालेला आहे किंवा चेंज कशामध्ये झालेला आहे, डू आणि डज मध्ये झालेला आहे. हे आपल्याला